दिवाळी आता येतेय हो. तर मला फराळ वगैरे नको सांगू तर मला असं वाटतं मला काय आवडतं हे मी सांगू का. मला चिवडा खायला आवडतो. मला पण. वाव. कशाचा? पोह्याचा का पोह्यांचा? मला पण खूप आवडतो. मी चिवडा कधी बनवला नाही याच्या आधी. पण त्यांनी अजून सांगितलंच नाही कोणी करायचंय. तुम्ही सांगा कोणी करायचंय. नेहमी असं होतं की मी यांच्या घरी जाते तेव्हा आम्ही दोघी गप्पा मारत असतो आणि बिचारा अंबर गरम करून दे, काहीतरी मी हे करतोय थांब. तर यावेळी पण तसंच करू. आपण गप्पा मारू. अंबर सर तुम्हाला चिवडा करायचा आहे. अहो पण मी आतापर्यंत नॉनव्हेज शिवाय दुसरं काही केलंच नाहीये. आज करायचं ना सर. सणावाराचे हेच दिवस असतात अनेक कक्षा मोडून काढण्याचे. हो की नाही? साहित्य लागणारं पटकन घेऊन या, आपण चिवडा करूया. वा, चिवड्यासाठी लागणारं सगळं साहित्य आपल्या समोर आहे आणि तुमची फरमाईश पूर्ण होणार आहे आणि तुमच्यामुळे माझी सुद्धा, कारण मला चिवडा फार आवडतो. लागणारं साहित्य काय सर सांगा. पोहे, हां, सुकं खोबरं, हां, काजू, कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ डाळ आणि मिरची. पण मग एवढ्यात? हो, एवढंच साहित्य सर. एवढ्यातच तुम्हाला चिवडा करायचा आहे. आणि मसाला? मसाल्याची गंमत जरा वेगळी आहे आमच्याकडे. तुम्हाला गंमत सांगतो काय आहे. आता तुम्हाला वाटेल की इथे मोहरी नाहीये, लाल तिखट नाहीये, जिरं नाहीये. तर ती गंमत अशी आहे जी तुम्हाला आपल्या प्रेमाच्या पेटीमध्ये आहे ती तुम्हाला दाखवतो. केपरचा चिवडा मसाला, आणि हा आपल्याला वापरायचा आहे. हा योग्य वेळेला तुम्हाला या पदार्थामध्ये ऍड करायचा आहे. त्याच्यामुळे पदार्थाची चव अजून जास्त छान वाढते. काय करायची कृती पहिल्यांदा सर? मला काय वाटतंय की अगोदर आपण हे तळूया, पोहे तळूया. मला असं वाटतं हे झालंय. काढू का? वा, आता काय सगळीच ती सांगते. पूजा मिरची. ओके, हे झालं. आता कढीपत्ता घालू. सगळं हस्ते घाला. काजू. सांभाळा हात. काय जोडी आहे बघा. सांगितली नवऱ्याला करायला त्या त्यांना मागे ढकलतायत. काजू तळून घ्या. साधारण आता तळायचं कसं याचा अंदाज सरांना आलेला आहे, त्यामुळे ते काजू तळतायत. मला असं वाटतं झालं. काय सावकाश. झालं सर, काढा. सावकाश, सावकाश बाबा. वा, मनाशी थोडं बोलायचं हाय, चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय. नवरा, बायको आणि बायकोची मैत्रीण या तिघांनी मिळून आजपर्यंत कुठल्याच घरात चिवडा केला नसेल. ते इथे घडतं. बस ना. चिवडा करणारा किंवा करणारी कुणीही असो, चिवडा पोह्याचा असो किंवा मुरमुऱ्याचा असो, चिवड्यामध्ये सगळ्यात महत्वाची बॅटिंग कोण करतं? ते चिवड्याचा मसाला.